सुरेश पाटील आणि या ट्रॉफीज तुम्ही बघतायत आमच्या डाव्या बाजूला प्रथम विजेता संघासाठी सौजन्य श्री रमाकांत दादा मडवी याचकडून ट्रॉफी आहे व दुसऱ्या क्रमांकाची जी ट्रॉफी तुम्ही बघतायत ती देण्यात आली आहे सौ दर्शना चरणदास मात्रे माजी नगरसेविका दातिवली शिवसेना। तर भरघोस बक्षीस आहेत मालिकावीरासाठी आकर्षक अशी ही बाईक तुम्ही बघतायत जी बाईक आम्हाला देण्यात आली आहे आदरणीय श्री रमाकांत दादा मडवी व कुमारी साक्षी रमाकांत मडवी याचकडून आणि मालिकावीरासाठी चषक सौजन्य श्री दिनेश बंडू शेठ सोरखादे प्रोप्रायटर ट्रॉफी शॉप अँड स्पोर्ट्सचे भरपूर बक्षीस आहे आणि ती कशा पद्धतीने कोणाच्या वतीने देण्यात आले तुमच्यापर्यंत आम्ही जसा जसा वेळ मिळेल तुमच्यापर्यंत पोहोचू। ओळ्या मॅचच्या दिशेने सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेले आहेत। स्ट्रायकिंग एंडला आपण बघताय त्या ठिकाणी ऋषी भोईर आणि नॉन स्ट्राईकला जीत। बॉलिंग मार्कवर वेदांत पाटील तयार। 4 ओव्हरची मॅच क्वार्टर फायनलची मॅच महत्वाची मॅच वेदांत स्वीप करतात इम्प्रोव्हायझेशन क्रिकेटसाठी ऋषी ओळखला जातो आणि हीच तर त्याची ओळख आहे हीच तर आता म्हणूनच त्याच्या बॅटिंग वरती वाकणकर फिदा आहेत। येतो पहिल्याच बॉल वरती चौकार। फटक्यांचा निर्माता आहे मॅन्युफॅक्चर केला फटका शफल झाले ऑफस्टंप वरती आले याच पद्धतीने खेळतो 360 डिग्रीमध्ये खेळण्याचा नेहमी त्याचा प्रयत्न असतो आणि नेहमीच याच पद्धतीने संघाला एक चांगली सुरुवात करून देण्यासाठी तो तयार असतो। हो हा चेंडू ऑफस्टंप वरती उसळणारा होता शॉर्ट ऑफ लेंथ होता थोडासा आत आला कट करायचं होतं ॲक्शन रिप्ले मध्ये बघू शकाल हा चेंडू फॉलो केले होते खरं तर पुढे आले होते ऑफस्टंप वरती आणि खूप चांगली कल्पकता दाखवत आहे त्या ठिकाणी वेदांत। हा डॉट बॉल चांगलं कमबॅक चौकारानंतर वेदांतचा बॉलिंग मार्कर पुन्हा एकदा वेदांत या स्ट्रायकिंग एंडला ऋषी चेंज द गेम वडवली पी इन ॲक्शन मध्ये बघाल यानंतर आणि जयेश आलेले आहेत मला वाटतं। ओहो हा देखील बनवलाय फटका पाठवलाय पहिल्या डब्यात सीमारेषे बाहेर आणखीन एक दर्जेदार फटका 4 धावा। डॉट बॉल नंतर ऋषीचा पलटवार आपण बघतोय हा चौकार 2 चौकार आल्यात 8 धावसंख्या धावफलक करते बघतोय वेदांत ज्याला आपण नेहमी शिस्तबद्ध पद्धतीने गोलंदाजी करताना बघितलेले आहे ज्याला अचूक लाईन लेंथवरती गोलंदाजी करताना आपण बघितलेले आहे पण आज त्याची ती लय आपल्याला फारशी बघायला मिळाली नाही। काही मॅचेसमध्ये मागच्या मॅचेसमध्ये त्याच्या आधीच्या मॅचेसमध्ये आपण जर बघितलं तर एक षटक त्याने 7चं हाताळलं होतं पण त्याच्या व्यतिरिक्त काही चेंडू वाईड आपण बघितले। ड्राइव करतात गॅप मधून वॉट अ शॉट क्रॅकिंग कव्हर ड्राइव चेंडू सीमारेषेच्या बाहेर सलग येणारा दुसरा चौकार। सुपर शॉट ॲक्शन रिप्ले मध्ये आपण बघितला एक पाय पुढे टाकला होता अगदी पुढे टाकला होता फुल टॉस बॉल गॅप मधून खेळलेले पॉवर प्ले सुरू आहे याचाच फायदा घेत असताना पुन्हा एकदा दाखवतात आपल्याला भूषण त्या ठिकाणी सुंदर कव्हर ड्राइव्ह तंत्रशुद्ध पुस्तकी कॉपी बुक स्टाईल मध्ये खेळले आणि नेहमीच हे फटके मनाला आनंद देणारे असतात क्रिकेटमधले। हा चौकार धावसंख्या धावफलक होती 12 वेदांत राऊंड विकेट येतोय। हो हो यावेळेस मात्र अधिक वेग उसळणारा पण दिशेपासून भरकटले आपण बघतायत राऊंड विकेट आले होते साईड चेंज केली होती आणि बघा पडल्यानंतर ऑफस्टंप वरती खूप जास्त बाहेर निघतोय बाउन्सही प्रचंड होता पण दिशेपासून भरकटल्याने त्यामुळे वाईड बॉल धावसंख्या धावफलक होती 13 आपण बघतोय। पुन्हा एकदा वेदांत राऊंड विकेट हो कट करतायत पॉइंटच्या वरून पाठवलाय हा देखील निघाला चेंडू सीमारेषे बाहेर आणखीन एक लाजवाब फटका ऋषी भोईरला रोखणं फार कठीण झाले। हा 4था चौकार ऋषीच्या बॅट मधून।
वॉट अ शॉट. बघा पहिला चौकार आपण बघितला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, दुसराही त्या दिशेने, त्यानंतर सुंदर कव्हर ड्राईव्ह, आता मात्र सुंदर स्क्वेअर कट दाखवलं. इनफिल्डच्या वरून केले 17 धावा धावफलकावरती. ओ क्लीन बोल्ड, कमबॅक झालेला त्यांचा वेगवान चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. इथून मात्र ऋषीच्या पहिला धक्का दिलाय, पलटवार जरूर केलाय, पण त्याआधी 17 धावा आलेल्या आहेत या ओव्हरमध्ये. 4 चौका टोकले ऋषीने. बघू शकाल कशा पद्धतीने बोल्ड झाले, अराउंड द लेग स्टंप दाखवले मागून, आणि तिथेच आपण बघतायत थेट यष्ट्यांवरती जाऊन चेंडू धडकलाय. पहिल्या विकेटचं पतन वाकण संघाच्या. मध्ये जाता जाता एक गोष्ट चांगली घडली, ती म्हणजे विकेट मिळाला ऋषीचा. ज्या ऋषीने टार्गेट केलं होतं वेदांतला, 4 चौकाच्या अगेन्स्ट ठोकले होते. 17 धावा आलेल्या आहेत पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. एक चांगली सुरुवात मैदानावरती आपण बघतायत. केतन माद्रेच्या अनुपस्थितीमध्ये हा संघ अनेक स्पर्धांमध्ये उतरतोय. SK ट्रॉफी देखील या संघाने जिंकली आणि दाखवून दिले की केतन विनाही आम्ही जिंकू शकतो, चॅम्पियन होऊ शकतो. केतन मात्र ISPL मध्ये जबरदस्त कामगिरी करतोय. चेन्नई सिंगमसाठी खेळत असताना नक्कीच प्रत्येकजण केतनला सपोर्ट करण्यासाठी, कोणी टी व्हीवरती बसलेला असो, कोणी मोबाईल घेऊन, भरपूर जण स्टेडियमवरती जाऊनही केतनला सपोर्ट करतायत. 17 धावा, बॉलिंग मार्क वर ठिकाणी तयार. रोहित उडावला लॉंग ऑनला, फिल्डर बघताय त्या ठिकाणी सचिन केला डोक्याच्या वरून सीमा पार, येतोय जीतच्या बॅटमधून हा षटकार. मागच्या मॅचमध्ये 29 धावा केल्या होत्या जीतने. मॅन ऑफ द मॅच आपण जाहीर केलं होतं, पण त्यांनी त्यांची मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केली उमेशला. 24 धावा उमेशने केल्या होत्या 7 चेंडूमध्ये. मॅन ऑफ द मॅच ही काही नवीन गोष्ट नाही, मॅन ऑफ द सिरीज देखील त्याच्या नावावरती बाईक देखील आहेत. ओ हो हो, एकदम खराब दिशाहीन भरकटलेला चेंडू, सैरभर मारा, बॉडी लाईन चेंडू पाठवलाय लॉंग लेगच्या दिशेने. पंजांचा इशारा, चौकार. ॲक्शन रिप्ले आपण बघूया कशा पद्धतीने आज चेंडू आला होता आणि कशा पद्धतीने खेळले होते. अगदी बॅटवर दिला होता फुल टॉस, आणि या चौकाराने धावसंख्या धावफलकावरती आपण बघतो एकूण झाली ती म्हणजे 27 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये 17 आल्यात. प्रश्न होता कसं रोखायचं या ओव्हरमध्ये, कसं कव्हर करायचं, पण या ओव्हरमध्ये 2 चौकार आलेले आहेत, एक षटकार आलाय हवेत. आणि बघा काय घडलं, राम मात्रे होते पॉइंटला, नशीब बलवत्तर, झेल ड्रॉप झाला. जीवनदान जीतला देणं मागत पडू शकतं. जीत देखील सुटकेचा निश्वास सोडतोय. एक सोपा झेल होता, कसा सुटला, का सुटला प्रश्न नेहमीच पडतो समर्थकांना. पण क्रिकेटमध्ये आपण या सगळ्या गोष्टी होताना नेहमी बघत असतो. सोपे झेल सुटले जातात, कधी कधी कठीण झेल पकडला जातो. समोर खेळतायत, फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत. लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण. सचिन मात्रे आज खूप चांगल्या लयमध्ये दिसले, खूप चांगली बॅटिंग देखील केलेली आहे. धावसंख्या धावफलकावरती 30 धावा आलेल्या आहेत. धावफलकावरती आत्तापर्यंत आपण बघू 4 चेंडू 13 धावा आलेल्या आहेत, आणि धावांची गती अत्यंत चांगली. पार्टनरशिप इथून मोठी होताना दिसते. जाऊ दिला चेंडू, ऑप्शनच्या बाहेर पिचिंग झालंय. व्हाईट बॉलचा इशारा अंपायर करतायत. वाईटच्या आधाराने 1 धाव. धावसंख्या धावफलकावरती 31. करंट रन रेट 17.96, म्हणजे जवळजवळ 18 ही धावांची गती बघायला मिळते. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. स्ट्राईकला अविनाश, हा देखील पुन्हा टाकावा लागेल. सलग 2 चेंडू वाईट आलेले आहेत. थोडासा प्रेशर पूर्ण आपल्याला दिसतोय, तो म्हणजे रोहित भोईरवरती. गोलंदाज किती मोठा असू द्या, आंतरराष्ट्रीय दर्जाचा का असे ना, षटकार चौकार आला की दबाव हा येतोच, आणि त्या दबावाखाली थोडीशी लेंथमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करत होते.
हा चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता आहे, फिल्डर चेंडूच्या खाली येतात आणि हा झेल ड्रॉप. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेदांतकडनं ही चूक अपेक्षित नव्हती का, खूप चांगले फिल्डर आहेत, पण एक सोपा झेल ड्रॉप झालाय आणि जीवनदान बघा अविनाशला दिलेले. या कॅचेस मागात पडू शकतात, या कॅचेस आठवतील जेव्हा इथून या दोन फलंदाजांनी जर मोठे फटके लगावले, मोठी धावसंख्या उभारली. ओ सुंदर पंच केला कव्हरच्या दिशेने फिल्डर योगेश. हो खरा फिल्डिंग पुन्हा एकदा. चेंडू अडवताना थोडीशी चूक झाली, 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती दुसऱ्या षटकाच्या अंती आपण बघतोय 35 धावसंख्या झालेली आहेत आणि जवळजवळ आपण बघितलं 17.5ची धावगती. ही करंट रन रेट आपण बघतायत आणि अत्यंत हेल्दी रन रेट. झेल सुटले, पण बघूया हे झेल सुटल्यानंतर जीत किती धावा करतोय, अविनाश किती धावा करतोय. आणि 9 मिनटं झालेत, 9 मिनटं म्हणजे जवळजवळ 9.25 मिनटं झालेली आहेत. यांनी 2 षटकं पूर्ण केली आहेत. वेळ जास्त घेऊ नका सागाव टीम. आणि चेंज द गेम वडवली बीचचे कोणीही प्रतिनिधी आला असाल, टीम आली असेल, आपण आल्याची नोंद करा. 35 धावा धावफलकावरती आपण बघतोय आणि याच धावगतीने जर खेळले ती धावसंख्या पुन्हा एकदा जशी मागच्या मॅचमध्ये त्यांनी 71 केली होती वाखनच्या अगेन्स्ट, माफ करा निळजेच्या अगेन्स्ट वाखनने केल्या होत्या 71. आणि आता या मॅचमध्ये असं वाटतं की त्या दिशेने जाईल, पण सागावनेही आपण बघितलं की तिसगावच्या अगेन्स्ट काय कमबॅक केलं होतं. 70च्या पुढे धावसंख्या जाईल, 17च्या पुढे धावगती होती, पण नंतरच्या 2 ओव्हर मिलिंदने 3चं षटक फेकलं, 3 धावा दिल्या. त्याच्या आधी वेदांतने 7 धावा दिल्या होत्या आणि 2 ओव्हरमध्ये आपण जर बघितलं तर धावा 46 होते. ऑन साइडला शॉट ऑफ लेन हाफ ट्रॅकर वरती चिटकवलाय. हा 6 धावांचा स्टिकर येतो, हा सिक्सर. लागतील. हा षटकार मात्र कुठेतरी जखमीवरती मीठ सोडेल. झेल सुटला आणि त्यानंतर आता अविनाशच्या बॅटमधून हा षटकार आलाय. धावसंख्या धावफलकावरती गरुड झेप घेते, जाऊन पोहोचते 41च्या घरात. आणखीन एक तडाखा बघूया, हा देखील जाईल, सीमा पार जाताना देऊन जाईल. अविनाश आणि वाकण संघाला 6 धावा. कोण विसरे केसरच्या मैदानावरती 6 बॉल 24 धावांची गरज असताना बोपरच्या विरुद्ध याच अविनाशने त्या करू दिल्या होत्या. अपील झालंय, फुल टॉस बॉल मिस केलाय. या बॉलवरती 6 धावांची मोहर लागू शकली असती, पण टायमिंग फार महत्वाचं असतं. बॅट आणि बॉल मधला लेग बायचा इशारा अंपायर करतात. बघू शकाल ज्युसी फुल टॉस होता, संपर्क झाला नाही. नशीब बलवत्तर होतं मिलिंदचं, अन्यथा हा देखील सीमारेषे बाहेर गेला असता. हलकसं अपील झालं पायचीचं. स्वीप पाठवला स्क्वेअर लेगच्या वरून, आउट ऑफ द पार्क, षटकार. में तो आएगा जीत भोईर का कैच जो ड्रॉप किया था. 54 धावा झाल्यात, 50 धावसंख्या ओलांडलेली 50 आणि 54 धावा. तिसरं षटक सुरू आहे, 20.22 ही धावांची गती तुम्हाला बघायला मिळते. दोन्ही फलंदाजांना जीवनदान मिळालेले आहे, पण इथून सागाव संघाला ते सारं काही विसरून कमबॅक करावं लागेल. अंतिम काही जे चेंडू शेष आहेत त्यामध्ये कमीत कमी धावा खर्च कराव्या लागतील. स्विच करण्याचा प्रयत्न, संपर्क नव्हता, व्यवस्थित प्रॉपर टायमिंग झाला नाही. चेंडू जातो यावेळेस मात्र गलीच्या दिशेने. लेग बायचा इशारा अंपायर करतायत. लेग बायच्या रूपाने 1 धाव, धावसंख्या धावफलकावरती 55 धावा झाल्यात. 5 चेंडू यावरची आतापर्यंत संपर्क झाल्यात. 18 धावा मिलिंदने खर्च केल्या, 3 षटकार आणि त्याचबरोबर 2 लेग बायच्या रूपाने धावा. स्ट्रेट ड्राईव्ह
फिल्डरला त्या ठिकाणी प्रतीक चांगलं क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिलाय जीतने. केवळ एक धाव मिळेल अशा प्रकारे हे षटक संपलं. तिसरं धावसंख्या धावफलकावरती 56 धावा झालेल्या आहेत. एक विकेट गमावलेला फलंदाज ऋषी बाद झाला, ज्याने एक चांगली सुरुवात करून दिली होती. 4 चौकार त्याच्या बॅटमधून आपण बघितले. 16 धावा आल्या होत्या. 6 चेंडूचा सामना त्याने केला होता. आणि त्यानंतर जीत भोईर अविनाश भोईरमध्ये दुसऱ्या विकेटसाठी एक विक्रमी पार्टनरशिप होताना दिसते. उशीर आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी मैदानावरती सामना सुरू आहे. क्वार्टर फायनल उपांत्य फेरी क्रमांक 2. एका बाजूला सोनू मोनू 11 जेजी स्पोर्ट्स वाकड, दुसऱ्या बाजूला चेहरादेव गुरुदत्त सागावमध्ये ही लढत सुरू आहे. टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय सागावने घेतला. सागावने आतापर्यंत 3 ओव्हरमध्ये 56 धावा खर्च केले आहेत. अजूनही एक षटक बाकी आहे. चांगल्या स्थितीमध्ये आहे तो म्हणजे वाकड संघ. यानंतर जो संघ यातून विजेता असेल तो चेंज द गेम वडवली बेसशी फाईट करेल अंतिम फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. वडवली संघ या ठिकाणी आला असाल आणि नक्की संघ दिसतोय मला. काही खेळाडू दिसत आहेत ड्रेस कोडमध्ये. तर बघा तयार राहायचं. मॅच जशी ही संपेल तुम्ही टॉससाठी लगेचच रेडी राहायचं आहे. शेड्यूल प्रचंड व्यस्त आहे. 17व्या ट्रॉफीच्या दिशेने वाटचाल केलेली आहे ती म्हणजे चेंज द गेम वडवली बीने. हवेतून स्लोअर वन होता, व्यवस्थित निश्चित स्थळी पाठवता आला नाही. लॉंग ऑफला वेदांत येत आहे. तोपर्यंत एक धाव. अंतिम षटक अवधूत सुभाष मात्र घेऊन येत आहेत. लेग ब्रेक गोलंदाज. धावसंख्या धावफलकावरती 57. जीत खेळतो 21 वरती. पहिल्या मॅचमध्ये 29 वरती नाबाद होता. अविनाश 15 वरती 6 चेंडूचा सामना केलाय. हे षटक फार महत्त्वाचे सागावच्या दृष्टीने. हा चेंडू पडल्यानंतर खूप जास्त टर्न होतोय. लेग ब्रेक बॉल आपण बघतोय आणि या ठिकाणी सुंदर चेंडू, सुंदर हातभर वळवलाय आणि योग्य टप्प्यावरती टाकलाय. अगेन्स्ट टर्न खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल. अवधूत राऊंड द विकेट. पुन्हा एकदा विथ द टर्न खेळतात. चेंडू रामच्या अगदी बाजूने येतोय. मागे सूरज आहेत. एक धाव पूर्ण इथे मिळेल. केवळ एकच धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतोय जाऊन पोहोचली ती म्हणजे आपण बघतोय 57 धावा झाल्या. 58 धावा झालेल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडू शेष आहेत. स्टॅकिंग इनला अविनाश. फुल टॉस स्विंग केलाय स्क्वेअर लेगच्या वरून. जितकी जास्त उंची तितकं जास्त अंतर. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. छूम अंतर. षटकरणे धावसंख्या घेते झेप वेगाने. 64 धावा झालेल्या आहेत. फुल टॉस बॉल होता. अगदी बॅटवर दिला होता. हो चांगला चेंडू. चांगलं कमबॅक. गुड कमबॅक डिलिव्हरी बाय अवधूत. फ्लाईट दिली होती आणि अगदी बुंद्यात टाकल्या. आत थोडासा आला होता चेंडू. डॉट बॉल. हलकंसं अपील झालं क्वाड बँडचं. धावसंख्या धावफलकावरती 64. अखेरचा चेंडू या ओव्हरचा अवधूत. हो 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 बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून पाठवलाय. शेवट केलाय गोड. दोघांनाही जीवनदान मिळालं होतं. दोघंही नाबाद राहिले आणि धावसंख्या घेऊन गेले ती म्हणजे एकूण ती म्हणजे आपण बघतोय 70 धावा केल्यात. 71 धावांची गरज. दोघांनी 9 चेंडू फेस केल्यात. जीतने 9 चेंडू मध्ये धावा केल्या आहेत 22 आणि अविनाशने केलेल्या आहेत 27 धावा. नॉट आउट राहिले दोघेही. दोघांमध्ये एक चांगली पार्टनरशिप दुसऱ्या विकेटसाठी नोंदवण्यात आली आहे. 71 धावांचं टार्गेट इथून मात्र चेहरादेव गुरुदत्त सागाव संघाला पूर्ण करायचं. 24 चेंडूमध्ये हे षटक असं वाटलं होतं की खूप चांगल्या पद्धतीने संपन्न होतोय पण 2 मोठे हिट या षटकाचं चित्र पूर्णपणे बदलवून टाकलं आणि या षटकामध्ये तब्बल धावा किती आल्यात आम्हाला सांगतील अवधूत. काही सन्मान आहेत आपण बघूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. त्या ठिकाणी साई आहेत. सध्याच्या घडीला आमच्या मुख्य अतिथी कक्षामध्ये ज्ञानेश्वरजी पाटील सागावचे उपस्थित आहेत तर त्यांचा शुभ सन्मान होईल. मी विनंती करतो रोशन म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण पूर्ण करायचा आहे. सन्माननीय ज्ञानेश्वर पाटील सागाव गावचे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा हा शुभ सन्मान. त्यानंतर नामदेवजी खटाळे साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.
सर्वप्रथम आपण ज्ञानेश्वर पाटील साहेबांचा शुभ सन्मान करणार आहोत. मी रोशन म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभहास्य हा शुभ सन्मान आपण कंप्लीट करायचा आहे. अतिशय चांगली स्पर्धा. चिन्मय पाटील यांचे पिताश्री आपण पाहतोय. आज चिन्मय पाटील जरी उपस्थित नसला तरी देखील त्यांच्या संघानं दमदार खेळ या ठिकाणी साकार केलाय. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्माननीय नामदेवजी खटाले साहेब यांचा देखील शुभ सन्मान करण्यात येईल. मी रितेश मडवी यांना विनंती करतो की आपल्या शुभहास्य हा शुभ सन्मान कंप्लीट करायचा आहे. नामदेवजी खटाले साहेब या ठिकाणी त्यांचा शुभ सन्मान रितेश मडवी यांच्या शुभहास्य. या स्पर्धेसाठी आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपले मनापासून आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. मॅच देखील एका बाजूने रंगतदार आपल्याला पाहायला मिळेल. दोन ताकदवर संघ आमने सामने आपण पाहतो. इथनं जो जिंकेल तो ट्रॉफीचा हकदार होईल. इथनं जो जिंकेल तो चेंज द गेम वडवली सोबत फाईट करेल. परंतु इथनं कोणता संघ जिंकेल हे पाहण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेनं, जिथे आमचे परममित्र करण काळन सुसज्ज आहेत. मोठं लक्ष पुन्हा एकदा विजयासाठी कंप्लीट करावं लागेल. पाठलाग करत असताना गुरुदत्त चेरादेव सागाव टीमला. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. जौदमान क्रिकेट संघ दातिवली आयोजित नगरसेवक चषक 2025 ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. दुसऱ्या दिवसाचा क्वार्टर फायनलचा सामना. व्हेरी फर्स्ट बॉल हलकी अपील, पण पहिला डॉट बॉल. जीत बोईरला आपण गोलंदाजी करत असताना पाहतोय. 70 जीजी स्पोर्ट्स सोनूमोनू 11 वाखने उभारलेल्या 71 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. या जोडीने मागच्या मॅच मध्ये जबरदस्त पार्टनरशिप केली होती. ती 67 मिड ऑन आत आहे. बॉल चाललाय लॉंग ऑन कडे. अविनाश पोहोचलाय. कॅच ड्रॉप. बॉल आतमध्ये ढकलले. आता थ्रो केला जाईल. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना खातं उघडलंय. क्रिकेट हेच सांगतं, जर तुमच्या हातामध्ये बॉल पडलाय तर ही कॅच तुमची होती. अविनाश हातात बॉल पडलाय म्हणजे ही कॅच त्याची होती आणि जवळपास त्याने पकडली होती. शेवटच्या क्षणाला बॉल ओंजळीमधून निसटला आणि तो थेट गेला. आता लॉंग ऑन सीमारेषेच्या दिशेने ज्या काही रन्स असतील ते आपण देऊ. चेक करण्यात येतं. मॅच कंटिन्यू करा. यावेळेला ऑप्शनचा बाहेर होता. कट करायचा होता. आय थिंक एज होती. किरण थोडासा नाराज आहे. हा डॉट बॉल आहे. मागच्या बॉल वरती लॉंग ऑनला फिल्डिंग कशी झालेली आहे पाहण्यात येत आहे. सध्या पाय कुठे होता विनाशचा. जर तो चौकार असेल तर आपण ते धावा ऍड करू, पण सध्या दुसरा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. चेंजेस आपण पाहतो फिल्डिंग मध्ये. मिडॉनचा फिल्डर त्याने कॅच सोडली, तो गेला आता विकेट किपरच्या भूमिकेत. विकेट किपर जो किरण होता त्याने कॅच सोडली, तो आलाय मिडॉनला. 2 धावा. ऑन साइडला रनर मध्ये बॉल. ऋषी धावतोय पण त्याचा वाक्या बाहेर. सीमा पार. षटकार. षटकाराच्या साह्याने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 8 या आकड्यावरती.
बॅकफुटला थांबला, एज आहे, बॉलने वळण घेतलंय, शॉर्ट थर्डला भेदून मागे चाललाय. या वेळेला चांगली फिल्डिंग, पॉइंटचा फिल्डर ज्या वेगाने धावलाय मागे. एकच धाव, धावात 9 वरती 20 बॉल 63 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. अटॅक करावाच लागेल आणि तो करणं अनिवार्य आहे. 2 धावा असतील त्या. सो पहिला बॉल अविनाशने फील्ड केला होता, सेव्ह करण्यात आला 2 धावा. सध्याचं धावफलक आपल्याला सांगतंय, धावफलकावरती 9. एज टेकन, फलंदाज बाद, 9 for 1. 9 ला पहिला हादरा सागावला. पहिली विकेट आले, 9 धावा धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथून जी गाडी गेली मगाशी, त्यांचे वडील अगदी सावकाश ते काळजीपूर्वक गाडी चालवत होते, मात्र त्या पुढे त्या स्कूटीवरती असलेली मुलं गाणं जसं वाजायला लागलं सुरुवात केली त्यांनी डान्स करायला. बालपण प्रत्येकाला हवं असं वाटतं, ते कधी त्यामधून आपण जेव्हा मोठे होतो तेव्हा. आता आपल्याला प्रत्येकाला वाटतं आता आपल्या जबाबदाऱ्या वाढलेल्या आहेत प्रत्येकाच्या. 9 धावा, पहिल्या षटकाचा खेळ संपला. यशस्वी षटक जीत भोईरचं, जिथे 2 कॅचेस ड्रॉप झाल्या पण जाता जाता जीतने 1 विकेट मिळवून दिली, जी सूरज भोईरची होती. सचिन स्ट्रायकिंग एंडला, रोहित मैदानाचा आत आले, ऑफ स्ट्राईक आहे. दुसरा लेफ्ट आर्म सीमरचा वापर करण्यात आला. बॉलिंग मार्कवरती आलाय उदेश पाटील. ऑन साइडला आल्या बरोबर हुक केले बॉलला, डीप बॅकवर्ड स्क्वेअरला गेला. एलिव्हेशन तितकंसं नव्हतं, पहिल्या बाउन्स वरती कव्हर केला. गुड फिल्डिंग, बॉल फार उंच गेला त्यामुळे लांबी जास्त गाठू शकला नाही. हे जे भगवे सध्या सन्मानाने डोलत आहेत ते सांगून देतात की वाऱ्याचा वेग कोणत्या बाजूला आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतात 11. 11 रन्स, 11 for 1. नेल्सन फिगर आहे 1.1 ओव्हर कंप्लीट झालेले. टार्गेट असताना मॅच मध्ये 71. ऑफ स्टंपचा बाहेर ठेवलाय, थ्रू दी लाईन खेळायचा होता. एक्स्ट्रा कव्हर मध्ये डॉट बॉल. बॉल बाकी आहेत 16 बॉल मध्ये 60 धावांची या मॅच मध्ये गरज आहे. गुरुदत्त चिरादेव सागावला बनवू शकतात पण त्यासाठी आक्रमण करावं लागेल. जी बॅटिंग केली होती जीत भोईरने, जी बॅटिंग केली होती ऋषीने, जी बॅटिंग केली होती अविनाशने. समोर खेळलाय लॉंग ऑन मध्ये, फिल्डर पहिल्या बाउन्स वरती कव्हर करतात. किरण थ्रो चांगला आहे, एकच धाव. सिंगलच्या साह्याने धावसंख्या पुढे चालले. 12 वरती बॉल बाकी. 15 बॉल मध्ये 59 धावांची गरज आहे. खेचून मारण्याचा प्रयत्न होता पण यावेळेला बॉल जास्त बाहेर निघालाय. बॅट्स अंपायरचा सिग्नल आलेला आहे तो वाईड. वाईडच्या सायने धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते पुढे जात असताना 13 धावा बॉल बाकी आहेत अजून या मॅच मधले. 15 बॉल मध्ये 58 धावांची गरज सध्या. उद्देश फुल लेंथ डाऊन द लेग, लान्स केला बॉल झाला मागे डीप फाईन लेगला. या 4 धावा. चांगला फटका आलाय, डाऊन दी लेग बॉल होता आणि फाईन लेग मध्ये यावेळेला चौकार. चौकाराच्या साह्याने धावसंख्या पुढे चालली. बॉल बाकी 14 बॉल 54 धावांची गरज. हे जे 2 बॉल आहेत त्यावरती चान्स घ्यायची आहे. बॉल ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. नेत्र दीपक टोलेजंग षटकार.
धावसंख्या आपण पाहतोय 23 आकड्यावरती. षटकार मच निडेड होता. यावेळेला बॉलला लेफ्ट केलं रोहित. इट इज व्हाईट बॉल. कॉन्फिडेंटली सध्या बॉडी लँग्वेज रोहित भोईरची आणि याच कॉन्फिडन्सने बॅटिंग केली तर 71 अवघड जरूर आहेत पण अशक्य नाही. सध्याचा स्कोर आपण पाहतोय 24. 13 बॉल 47 धावांची गरज. पाटील शॉट ऑफ लेंथ, तिखट बाउन्सर, मसालेदार बॉल आलाय, राईट झालाय आणि हा मात्र बीट करून गेलाय रोहित भोईरला. षटक संपन्न 2 धावा फलकावरती 24 धावा, 1 विकेटचं नुकसान. बॉल बाकी 12 आणि 12 बॉल मध्ये 47 धावांची गरज. बारा बॉल 47 धावांची अजूनही गरज आहे मॅच मध्ये. मागचे जे 2 बॉल होते शेवटचा डॉट आला त्यामुळे मी म्हणेन की स्ट्रॉंगली पोझिशन मध्ये या मॅच मध्ये सध्या सोनू मोनू 11 जीजी स्पोर्ट्स वाकड आहे. जर रोहितचा बॅट मधून अनेक मोठा फटका आला असता तरी मॅच बॅलन्स असते. पण सध्या सचिन म्हात्रे आणि रोहित जी चर्चा करतात या मॅचला पलटवण्याची ताकद दोघांकडे देखील आहे. पण मैदानाचा आत आता ही मॅच दुसरे वळवले बी कॅप्टन मंचावरती येऊन तांबा. जे कालचे क्वालिफायर आहेत जबरदस्त खेळ चेंज गेम वडवली बी संघाने कालच्या दिवसामध्ये केलेलं आहे आणि जे फर्स्ट सेमीफायनल मध्ये तिकीट मिळून उपस्थित आहेत जे नेक्स्ट मॅच मध्ये खेळतील. अर्थातच पुढचा सामना नगरसेवक चषकाचा पहिल्या सेमीफायनलचा असेल. नजर नाही, आय कॉन्टॅक्ट तुटलाय सचिन म्हात्रेचा. फार बाहेर होता बॉल. इट इज वाईड. ऍक्शन रिप्ले ऑफ स्टंप्स ऑलरेडी बाहेर टाकलाय आणि तिथून फार बाहेर निघाला बॉल. थोडासा आत असता त्यावेळेला बॉल असता. धावसंख्या धावफलकावरती सध्या आपण पाहतोय 25. पहिला वाईड आला बॉल बाकी 12 बॉल 46. मॅच बनवू शकते. ओहो व्हॉट बॉल. फ्रंट फुटला सचिन, त्याच्या पुढे गुडलेन स्पॉटला पडलेला बॉल. ऍक्शन रिप्ले पास तुम्ही पुन्हा एकदा. राईट झाला बॉल. अचंबित करणारा, संभ्रमात पाडणारा, सरप्राईज करणारा सचिन म्हात्रेला. स्टेप आउट झालाय मागून. जीत स्टंपला बॉल तर लागलाय. अपील आहे, पुन्हा संधी. सचिन जर आता मागे आला तर जीतने स्टंप देखील उखडलेले आहेत. आपल्याला अंपायर सांगतील काय अर्थातच डिसिजन काय असेल. टीव्ही अंपायरची मदत. निरंजन सावंत सर सध्या कंट्रोल रूम मध्ये. बॉल चालला मागे विकेट किपर कडे आणि तिथून जी सचिनने क्रीज सोडली होती त्यामुळे त्याला आता मैदान सोडावं लागतंय की नाही लागत टीव्ही अंपायर आपल्याला सांगतील. जबरदस्त आयोजनासोबत नियोजन. नगरसेवक चषक 2025 पर्वाचा आपण सर्वजण अनुभवतोय, आनंद घेतात. काल 8 संघांचा पोल आपण बघितला. चेंज मौलबीने वर्चस्व गाजवलेलं आणि आज आपण पाहतोय हे जे 2 संघ आहेत वाकण एका बाजूला, सागाव एका बाजूला, या 2 संघांमधून एक संघ येतोय सेमीफायनल 1 साठी. नेक्स्ट मॅच असेल सेमीफायनल. रनआउट आहे आता सेकंड अटेम्प्ट मध्ये. बॅट्समन आउट आहे बिकॉज विकेटला 3 पॉइंट आहेत. स्टंपिंग असती तर अविनाशच्या खात्यामध्ये विकेट गेली असती. हा रनआउट आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती 25. या एक पॉइंट्स मार्जिन असतो मालिकावीरीसाठी. बाईक आहे आणि या 32 संघांमधून एखाद्या खेळाडूला जरूर ती मिळणार असेल. मात्र ती कोणाला मिळेल यासाठी घमासान वडवली बी संघ रेस मध्ये. आज या 2 संघांमधून पाहूयात कोणता संघ येतोय सुपर 4 ला. आणि सुपर 4 मधूनच आपण ही मालिकावीर देतोय. फायनल पर्यंत, शेवटच्या मॅच पर्यंत पॉइंट्स तुमचे काउंट केले जातील. समोर खेळला बेसबॉल हिट. रितेश चा फटका. 4 धावसंख्या करत आलेला पहिला चौकार.
वरती आता असंख्य गाणी आपण पाहतो. आपले विनोदजी पाटील सर यांनी बरीचशी गाणी लिहिलेली आहेत. कल्याण डोंबिवलीचं पहिलं गाणं क्रिकेटचं त्यांनीच लिहिलंय. पण एकनाथजी माळी यांचं जे गाणं होतं 2014-15 आय थिंक ते आलं होतं, बारक्या बॅट्समन कामोठेवाला. तेव्हा क्रिकेटला इतकं क्रेज नव्हतं. ग्रामीण क्रिकेट तेव्हा खऱ्या अर्थानं डेव्हलप होत होतं. सुरुवातीचे दिवस होते तेव्हा लाईव्ह स्ट्रीमिंगही नव्हत्या. मात्र तेव्हा ते गाणं प्रत्येकाच्या ओठांवरती होतं, हृदयात अधिराज्य करत होतं. एकनाथजी माळी यांचे असंख्य गाणी आहेत. त्यांची लेखणी इतकी जबरदस्त गाणी लिहिते आणि त्यांचा आवाज हा प्रेक्षकांच्या मनाला भुरळ गाळत आलेला आहे. उसाटणीच्या स्पर्धेमध्ये त्यांचा लाईव्ह ऑर्केस्ट्रा होता फायनल रजनीमध्ये. 29ला 2 विकेट. बॉल बाकी आहे त्या मॅच मधले अजूनही 9 आणि 9 बॉल मध्ये 42 धावांची गरज. म्हणजे 9 बॉल 7 षटकार. पहिल्या षटकाराचा प्रयत्न होता रितेशचा. फाईन लेग मध्ये बॉल चालला. पहिला बाउन्स वरती फिल्डर पोहोचून थ्रो करेल. 2 धावा. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. ज्या सचिनने ज्या सूरजने मागच्या मॅच मध्ये जी बॅटिंग केली होती ती सुरुवात त्यांना देता आली नाही. मी जीतचं खरंच कौतुक करेन, कारण 71 धावासंख्येला डिफेंड करत असताना सुरुवातीला पहिल्या 2 गोलंदाजांना बरंच काही करायचं असं ते जीत बोरने सुरुवातीलाच केलं. पहिली विकेट काढून दिली आणि अवघ्या 9 धावा. फलंदाज बाद, क्वाड बँड विकेट. हे ते गाणं नाही, ते गाणं वेगळे आहे. कदाचित मी सिंगर असतो तर बोललो असतो. आता डीज ऑपरेटर लावतील, ऍक्टिव्ह आहेत फार. सकाळी आल्याबरोबर त्यांनी 1-2 तासाचा नॅप घेतलेला आहे. आता पुन्हा रेडी आहेत ते. निवृत्ती दादांकडे त्यांचे बरेचसे फोटोग्राफ आहेत. सकाळी जेव्हा मी संगीत कक्षामध्ये गेलो होतो, कदाचित रात्री देखील ते ऑर्डरला असतील. माणूस आहे, झोप पाहिजेच. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 31. 3 विकेट, 8 बॉल 40 धावांची गरज आहे. थोडा आता फास्ट खेळा. वडवलिपी आपण मंचासमोर येऊन थांबा. तुमचे आम्ही सहर्ष स्वागत करतोय. नगरसेवक चषक 2025. 1 बॉल बाकी आहे. संपार 7 बॉल 40. डॉट बॉल. सो अर्थातच आता आपण पाहतोय बॉल बाकी 6 आणि 6 बॉल मध्ये 40 धावांची गरज. आता वेळ कमी घ्या. वडवलिपीचे स्वागत करू आपण. कॅप्टन येऊन थांबा मंचावरती. और शॉट ऑफ लेंथ. पूल यावेळेला अनसक्सेसफुल आहे. मिड विकेटला फिल्डर. कॅच ड्रॉप. कॅच सोडूनही चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतो देशच्या. जीतने मात्र इकडे त्याचा हलका समाचार घेतलाय. कारण जरी मॅच आपली असली तरी विकेटला किती महत्व आहे. जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता, जेव्हा इंडिव्हिज्युअल पारितोषिक देण्याची वेळ येते, तेव्हा याच विकेट इम्पॉर्टंट असतात. ऑनसाइडला टर्न करायचा होता रोहित भोईरला. स्टार्ट मिळाला नाही सागावला. सुरुवातीला सूरज आणि सचिन कडून जो स्टार्ट हवा होता त्यांना 71ला चेस करत असताना तो मिळाला नाही. रिक्वायर्ड वाढत गेलं आणि अविनाश भोईरने पूर्णपणे त्या गोष्टी खुल्या केल्या. 3rd ओव्हरमध्ये धावाच दिला नाही. धावा फक्त आल्या त्या 3 धावा. खाली राहिला बॉल. चालला शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये. आता डीजे ऑपरेटर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आले होते. आता ते गाणे वाजेल थोड्याच वेळात. ज्या गाण्याचा आपण अगोदर उल्लेख करत होतो, पण घर बसल्या प्रेक्षकांना मात्र त्याचा आनंद घेता येणार नाही. कॉपीराइट इश्यू. दॅट्स वाय SMD स्पोर्ट्स लाईव्ह
तुमच्यापर्यंत ते गाणे पोहोचू शकत नाही. युट्यूबला जर स्ट्रीमिंग आपण करत असाल तर सर्व गोष्टी तुम्हाला माहीतच आहेत. बॉल आत येत होता, त्याला बाहेर पाठवण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. बॉल सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चला रे. परत तोच लावलाय, तो नाही. ऑन साइडला बॉल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. शेवटचा एक बॉल. 32 धावांचं अंतर आहे, ते कमी करण्यात येईल. फाईन लेगला बॉल चाललाय आणि 27 धावांच्या फरकाने हा सामना जिंकला. सोनू मोनू 11, जीजी स्पोर्ट्स वाकण संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि विजयाचा शिल्पकार सर बेस्ट फिगर अविनाश भोई ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. या पण वळूयात प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. मी या स्पर्धेचे आमचे लाडके आयोजक विशाल दादा मडवी यांना विनंती करेन की आपल्या शुभेच्छा आपण